नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आज आपण इंटरनेट आणि ईमेल संबंधित जे काही प्रश्न आहेत, वन लाईनर आणि त्यासंबंधित काही महत्त्वपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत, जे की वसई विकास नागरी सहकारी बँक, GP पारसिक बँक आणि प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक व इचलकरंजी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक याची जी पदभरती निघालेली आहे त्यासाठी आवश्यक आणि महत्त्वपूर्ण असेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न बघा, जेव्हा ग्राहकाच्या मशीनमधून सर्व्हरवर डेटा हस्तांतरित केला जातो त्यास काय म्हटले जाते? म्हणजेच बघा, ग्राहकांच्या मशीनमधून म्हणजेच आपण जे कम्प्युटर यूज करतो त्या कम्प्युटरमधून जेव्हा डेटा म्हणजे जी इन्फॉर्मेशन असेल ती सर्व्हरवर ट्रान्सफर केली जाते, म्हणजे हस्तांतरित केली जाते, त्यास काय म्हणतात? तर त्याला आपण अपलोड म्हणतो. अपलोड म्हणजे आपल्या कम्प्युटरवरून सर्व्हरवर किंवा एखाद्या वेबसाईटवर जो आपण डेटा ट्रान्सफर करतो त्यास काय म्हणतात? तर त्याला आपण अपलोड म्हणतो. याच्या उलट जेव्हा डेटा आपण सर्व्हरवरून आपल्या मशीनमध्ये घेतो किंवा ट्रान्सफर करतो त्यास काय म्हणतात? तर त्याला आपण डाउनलोड असं म्हणतो. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते ईमेल सेवा प्रदात्याचे उदाहरण नाही? म्हणजेच सर्व्हिस प्रोव्हायडर, म्हणजेच ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर कोणता नाही खालीलपैकी? तर बघा, आउटलुक हे एक ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. जीमेलसुद्धा एक ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. त्यानंतर बघा, यांडेक्ससुद्धा एक ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. त्याच्यामुळे तीनही ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, गुगल सर्च इंजिनमध्ये सध्याचे पेज रिलोड करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो? म्हणजेच जेव्हा आपण गुगलवर काही सर्च करतो, गुगल पेजवर किंवा गुगल सर्च इंजिनमध्ये, तर तेव्हा रिलोड करण्यासाठी कोणत्या शॉर्टकट कीचा वापर करतो आपण संगणक म्हणजेच कम्प्युटरमध्ये? तर F5 या कीबोर्डचा म्हणजेच फंक्शन कीचा आपण उपयोग करतो गुगलमध्ये एक वेब पेज रिलोड करण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त F5चा आणखी एक उपयोग आहेत. जेव्हा आपण कम्प्युटरवर आपल्याला जर रिफ्रेश करायचं असेल तर रिफ्रेश करण्यासाठी सुद्धा आपण F5चाच वापर करतो. हे सुद्धा लक्षात असू द्या, हा सुद्धा प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर बघा, वेब ब्राउझरवरील वर्तमान वेबपृष्ठ म्हणजेच वेब पेज. तर जे वेब पेज आहे, करंट वेब पेज, ते बुकमार्क करण्यासाठी कोणत्या कीबोर्ड शॉर्टकटचा वापर केला जाते? म्हणजे जेव्हा आपण आपल्या कम्प्युटरमध्ये जेव्हा एक वेब पेज आहे, ते वेब पेज जर आपल्याला बुकमार्क म्हणजे आपल्याला सेव्ह करून घ्यायचं असेल तर कोणत्या शॉर्टकट कीचा उपयोग केला जातो? तर Ctrl+D या शॉर्टकट कीचा आपण उपयोग करतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, जीमेलमध्ये नवीन ईमेल संदेश तयार करण्यासाठी कोणते पर्याय दाबले जाते? म्हणजे सपोज जर आपल्याला नवीन संदेश तयार करायचा आहे तर कोणता? तर कंपोज हे एक फंक्शन असते जीमेलमध्ये, तिथे आपण नवीन संदेश तयार करण्यासाठी आपण त्या कंपोजचा वापर करतो. त्यानंतर बघा, वेब ब्राउझरमध्ये वेब पेज प्रदर्शित करण्यासाठी कोणते फंक्शन जबाबदार आहे? म्हणजेच वेब पेज जे प्रदर्शित म्हणजे जे शो करण्यासाठी आपण कोणत्या फंक्शनचा वापर करतो? तर रेंडरिंग इंजिन हे एक फंक्शन असते ज्याचा उपयोग करून आपण वेब पेज प्रदर्शित म्हणजे शो करतो किंवा प्रेझेंट करतो. त्यानंतर बघा, प्रश्न 7, कोणता इंटरनेट प्रोटोकॉल इंटरनेटवर डेटाची देवाणघेवाण कशी केली जाते आणि ते IP पॅकेटमध्ये कसे विभागले जावे हे निर्दिष्ट करते? म्हणजे एक इंटरनेट प्रोटोकॉल आहे ज्याचं काय काम आहे? तर डेटाची देवाणघेवाण करणे आणि ते डेटा IP पॅकेटमध्ये डिवाईड करण्याचं काम करणारा जो इंटरनेट प्रोटोकॉल आहे ते कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल TCP हे इंटरनेट प्रोटोकॉल असते. TCP म्हणजे काय? तर बघा, TCP म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, हा त्याचा काय तर लॉंग फॉर्म आहेत. हे सुद्धा लक्षात असू द्या की TCP म्हणजे ट्रान्सफर
ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. त्यानंतर बघा प्रश्न 8, जीमेलमध्ये जेव्हा तुम्हाला मेल प्राप्त होतो आणि त्याच मेलला प्रतिसाद म्हणून आणि फक्त मूळ प्रेषकाला मेल पाठवायचा असतो तेव्हा तुम्ही काय वापरता. म्हणजेच जेव्हा तुम्हाला एक ईमेल प्राप्त होतो किंवा जीमेल प्राप्त होतो त्याला प्रतिसाद म्हणून जे आपण पुन्हा जो मेल पाठवतो त्यास काय म्हणतात. तर याचं बरोबर उत्तर असेल रिप्लाय. त्या रिप्लाय या फंक्शनचा आपण तिथे वापर करतो. त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न बघा, संगणकामध्ये कोणते फोल्डर हे हटवलेले ईमेल संग्रहित करण्यासाठी म्हणजेच डिलीट केलेले ईमेल स्टोअर करण्यासाठी वापरतात. तर त्याचं बरोबर उत्तर असेल ट्रॅश. ट्रॅश या फोल्डरचा उपयोग आपण डिलीट केलेल्या ईमेल किंवा जो मेल असतो तो स्टोरेज करण्यासाठी आपण वापरतो. त्यानंतर बघा, वेगळ्या विंडोमध्ये प्रतिमा प्रदर्शित करण्याऐवजी मजकुरासहित प्रतिमा इनलाईन प्रदर्शित करणारा हा पहिला ब्राउझर आहे. तर बघा प्रश्न पुन्हा एकदा बघा, वेगळ्या विंडोमध्ये प्रतिमा प्रदर्शित करण्याऐवजी मजकुरासहित इनलाईन प्रतिमा प्रदर्शित करणारा हा पहिला वेब ब्राउझर आहे. कोणता. तर याचं बरोबर उत्तर असेल मोझॅक. मोझॅक ब्राउझर जे आहेत ते प्रतिमा म्हणजेच जी इमेज असते, इमेज प्लस टेक्स्ट सोबत प्रदर्शित करणारं पहिला वेब ब्राउझर आहेत. त्यानंतर बघा, कोणते नवीन वेब ब्राउझर हे मायक्रोसॉफ्टने तयार आणि विकसित केलेले आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल एज. एज नावाचं जे काही वेब ब्राउझर आहेत ते मायक्रोसॉफ्टने तयार केलेले आहेत नवीन. तर याच्या आधी कोणतं वेब ब्राउझर जे आहे ते मायक्रोसॉफ्टचं होतं ते तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर बघा, हे जगभरातील संगणकाचे भौतिक नेटवर्क आहे. तर कोणते. तर इंटरनेट. त्यानंतर बघा, कशाचा उपयोग हा वेब पेज पाहण्यासाठी आणि वर्ल्ड वाईड वेब नेव्हिगेट करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय वापरला जातो. तर याचं बरोबर उत्तर असेल वेब ब्राउझरचा उपयोग करतो आपण. वेब ब्राउझर म्हणजे वेब पेज पाहण्यासाठी आणि वर्ल्ड वाईड नेव्हिगेट करण्यासाठी कोणत्या फंक्शनचा आपण वापर करतो किंवा कोणत्या ॲप्लिकेशनचा वापर करतो तर ती असते वेब ब्राउझर. त्यानंतर बघा प्रश्न 14, नॅशनल सेंटर फॉर सुपर कॉम्प्युटिंग ॲप्लिकेशन NCSA द्वारे विकसित केलेला हा पहिला वेब ब्राउझर होता. कोणता. तर मोझॅक. मोझॅक हा वेब ब्राउझर हा नॅशनल सेंटर फॉर सुपर कॉम्प्युटिंग ॲप्लिकेशनद्वारे विकसित केलेला पहिला वेब ब्राउझर आहे. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की नॅशनल सेंटर फॉर सुपर कॉम्प्युटिंग ॲप्लिकेशनद्वारे विकसित केलेला पहिला वेब ब्राउझर कोणता. तर तो आहे वेब मोझॅक. त्यानंतर बघा, टिम बर्नर्स-ली हे ब्रिटिश संगणकशास्त्रज्ञ यांनी रिकामी जगामध्ये क्रांतिकारी वाईड वेब म्हणजे वर्ल्ड वाईड वेबचा शोध लावला. तर 1990 या साली टिम बर्नर्स-ली यांनी WWW म्हणजेच वर्ल्ड वाईड वेबचा शोध लावला. त्यानंतर बघा प्रश्न, URLचे पूर्ण रूप काय आहे. तर URLचं पूर्ण रूप आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. त्यानंतर बघा FTPचं पूर्ण रूप काय आहे. तर FTPचं पूर्ण रूप आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर बघा प्रश्न 18, HTTPचं पूर्ण रूप काय आहे. तर त्याचं पूर्ण रूप आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणि कोणते इंटरनेट कनेक्शन हे सर्वात कमी गतिमान आहेत. म्हणजेच कोणते इंटरनेट कनेक्शनची स्पीड ही सर्वात स्लो आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल डायलअप या इंटरनेट कनेक्शनची स्पीड जी आहे ती सर्वात स्लो आहे. त्यानंतर बघा डोमेन नेम. तर डोमेन नेम काय आहे. तर डोमेन नेम हे एक इंटरनेट सर्व्हिसच्या संबंधितच आहेत. इंटरनेटद्वारे प्रदान केलेल्या सेवा ओळखण्यासाठी वापरले जाते, जसे की वेबसाईट, ईमेल आणि बरेच काही. तर डोमेन नेम काय आहे. तर डोमेन नेम हे एक ओळख आहे
ज्याच्या अंतर्गत आपण इंटरनेटद्वारे ज्या सर्व्हिस दिल्या जातात त्या सर्व्हिस कोणत्या प्रकारच्या आहे ते ओळखण्यासाठी डोमेन नेम हे एक ओळख आहे. तर डोमेन नेम हे 2 प्रकारचे आहेत. एक आहे टॉप लेवल डोमेन आणि दुसरा आहे सब डोमेन. तर त्याच्यापैकी काही डोमेन नेम आपण इथे बघूया. तर बघा, .com या डोमेन नेमचं जे पूर्ण रूप आहे ते आहेत कमर्शियल ऑर्गनायझेशन. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की .comचं पूर्ण रूप काय आहे, तर कमर्शियल ऑर्गनायझेशन आहेत. त्यानंतर बघा .orgचं पूर्ण रूप आहेत नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. .infoचं आहेत इन्फॉर्मेशन सर्व्हिस प्रोव्हायडर. .edu म्हणजेच एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनल. .gov म्हणजे गव्हर्मेंट वेबसाईट. .def म्हणजेच डिफेन्स साईट आणि .co.in कमर्शियल इन इंडिया हे सुद्धा डोमेन नेमचा उपयोग आपण बघितलेला आहे. आणि शेवटचं आहे .net म्हणजेच नेटवर्क सेंटर्स. अशा प्रकारे काही महत्त्वपूर्ण जे डोमेन नेम आहेत जे परीक्षेला येऊ शकतात ते आपण इथे घेतलेले आहेत. त्यानंतर बघा काही प्रोटोकॉल्स आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत. तर बघा HTTP याचं संबंधित प्रश्न आपण याच्या आधीच बघितला आहे. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल यूज टू ट्रान्सफर दी हायपर टेक्स्ट. तर HTTP जे आहे ते एक हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहेत. याचा उपयोग जो आहे तो आपण हायपर टेक्स्टला ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. त्यानंतर बघा FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, ज्याचा उपयोग इज यूज टू ट्रान्सफर द बायनरी अँड टेक्स्ट फाईल ओव्हर दी नेट. तर परीक्षेला जर प्रश्न आला येईल की खालीलपैकी कशाचा उपयोग हा बायनरी किंवा टेक्स्ट फाईल जे आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी ओव्हर दी नेट म्हणजे इंटरनेटवर ट्रान्सफर करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, तर FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा उपयोग केला जातो. त्यानंतर बघा फाईल म्हणजेच ही एक लोकल फाईल असते. न्यूज, तर न्यूज मीन्स न्यूज ग्रुप, न्यूज आर्टिकल. त्यानंतर बघा टेलनेटचं लॉंग फॉर्म आहे टर्मिनल नेटवर्क. टर्मिनल नेटवर्क कशासाठी, तर फॉर रिमोट लॉग इन ओव्हर अ TCP और IP कनेक्शन. तर TCP किंवा IP कनेक्शनवर रिमोट लॉग इन करण्यासाठी टेलनेटचा उपयोग करतो. त्याचा लॉंग फॉर्म आहे टर्मिनल नेटवर्क. त्यानंतर बघा TCP आणि IP त्याचा इथे लॉंग फॉर्म देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा UDP म्हणजेच युजर डेटाग्राम पॅकेट ट्रान्सफर. UDP मीन्स युजर डेटाग्राम पॅकेट ट्रान्सफर आहेत. ट्रान्सफर द डेटा बिटवीन 2 कम्प्युटर्स. तर 2 कम्प्युटरमध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आपण UDPचा उपयोग करतो, ज्याचा लॉंग फॉर्म आहे युजर डेटाग्राम पॅकेट. त्याचा उपयोग आपण 2 कम्प्युटरमध्ये डेटा ट्रान्सफर करणे. इट इज ॲन अनरिलायबल प्रोटोकॉल ऑफरिंग नो गॅरंटी फॉर डेटा डिलिव्हरी. त्यानंतर बघा SLIP आहे सिरियल लाईन इंटरनेट प्रोटोकॉल. हे बघा इथे दिलं आहे SLIPचं लॉंग फॉर्म. SLIP म्हणजे सिरियल लाईन इंटरनेट प्रोटोकॉल. त्यानंतर SMTP म्हणजे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. याचे जे पूर्ण रूप आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की SMTPचा लॉंग फॉर्म काय, तर सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर PPP म्हणजेच पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल. त्यानंतर WWW सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर बघा SNMP म्हणजे सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल. POP म्हणजे पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. त्यानंतर DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टीम किंवा डोमेन नेम सर्व्हरसुद्धा त्याचा लॉंग फॉर्म होतो. त्यानंतर बघा WAP म्हणजेच वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल.
त्यानंतर बघा शेवटचा IMAP म्हणजे इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. तर अशा प्रकारचे काही प्रोटोकॉल आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असेल यासाठी आपण येथे घेतलेले आहेत. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.